अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडालेली असतानाच नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका वृद्ध व्यावसायिकाकडून तब्बल 12 लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या प्रकरणात पोलिसांनी वेगवान कारवाई करत अवघ्या काही तासांतच 14 संशयितांना अटक केली आहे. सातपूर परिसरातील या वृद्ध व्यावसायिकाच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तींनी गुपचूप प्रवेश करून त्यांचा टॅब चोरून नेला. या टॅबमध्ये असलेले खाजगी फोटो आणि व्हिडिओ हाती लागल्यानंतर आरोपींनी त्याचा गैरफायदा घेत ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यासाठी त्यांनी थेट 12 लाखांची मागणी केली. भीतीपोटी व्यावसायिकाने सुरुवातीला 10,000 रुपये दिले, मात्र तरीही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी व्हॉट्सॲपवर अश्लील फोटो पाठवून दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याला कंटाळून आणि घाबरून अखेर व्यावसायिकाने सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या 5 तासांत संशयितांचा ठावठिकाणा शोधण्यात आला. 10वा मैल परिसरात एका बंद गाळ्याच्या मागे लपून बसलेल्या आरोपींना पोलिसांनी सिनेमा स्टाईल पाठलाग करत 4ही बाजूंनी घेराव घालून ताब्यात घेतले. आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई आणि श्रीपद शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईमुळे अश्लील व्हिडिओच्या नावाखाली ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास सातपूर पोलिसांकडून सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट 24 नाशिक एक्सप्रेस न्यूज, नाशिक.